स्वातंत्र्य लढ्यातील या 20 अमर घोषणा आणि सुविचार वातावरणात उत्साह भरून टाकणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या काही प्रमुख घोषणा आपण पाहूयात आणि सुविचार खालीलप्रमाणे आहेत, ज्यांचा वापर आजच्या कार्यक्रमांमध्ये आणि भाषणांमध्ये प्रामुख्याने केला जात आहे. मंडळी, क्रांतिकारकांच्या धगधगत्या घोषणा चला पाहूयात. तर पहिल्या क्रमांकावर आहे वंदे मातरम. बंकिमचंद्र चटर्जी यांनी दिलेली ही घोषणा आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात आदराचे स्थान राखून आहे. तर दुसऱ्या नंबरवर आहे मंडळी सत्यमेव जयते. पंडित मदन मोहन मालवीय यांनी ही घोषणा लोकप्रिय केली होती. तर तिसऱ्या नंबरवर आहे मंडळी इन्कलाब जिंदाबाद. क्रांतीची मशाल पेटवणारी भगतसिंग यांची ही घोषणा आजही तरुणाईची पहिली पसंत आहे. तर चौथ्या नंबरवर आहे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून दिलेला हा सर्वात प्रभावी नारा होता. पाचव्या क्रमांकावर आहे मंडळी जय हिंद. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ही घोषणा आज प्रत्येक भारतीयांच्या ओठांवर आहे. तर सहाव्या नंबरवर आहे मंडळी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या या सिंहगर्जनेने ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडले होते. तर सातव्या नंबरवर आहे मंडळी सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. आणि तुम्ही पाहू शकता ह्या घोषणेसाठी देशाच्या विविधतेचे आणि सौंदर्याचे प्रतीक हे मानले जाते. याला अल्लम्मा इन्कलाब यांची ही घोषणा आहे. आणि आठव्या नंबरवर आहे मंडळी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. रामप्रसाद बिस्मिल यांची ही घोषणा देशवासियांमध्ये अफाट उत्साह आणि उत्कटता निर्माण करते. तर मंडळी चौथ्या नंबरवर आहे आझाद ही रहेंगे. चंद्रशेखर आझाद यांची ही घोषणा आजही प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणते. तर मंडळी 10व्या नंबरवर आहे आराम हराम है. विश्रांती आराम हराम आहे. ही घोषणा देशाच्या प्रगतीसाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेला हा मोलाचा संदेश आहे मंडळी. तर क्रांतिकारी विचार आणि सुविचार 11व्या नंबरवर आहे मंडळी बॉम्ब आणि पिस्तूल क्रांती घडवत नाही, क्रांतीची तलवार विचारांच्या धारेवर धारधार केली जाते. भगतसिंग यांची घोषणा. आणि 12व्या नंबरवर आहे मंडळी विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा. श्यामलाल गुप्ता यांची ही घोषणा आहे. तर 13 नंबरवर आहे मंडळी अब भी जिनका खून न खौला खून नहीं वो पानी है, जो ना आए देश के काम वो बेकार जवानी है. मंडळी चंद्रशेखर आझाद यांची ही घोषणा आहे. तर देशभक्तीपर स्लोगन आणि घोषवाक्य आपण पाहूयात. तर 14व्या नंबरवरचं जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री यांनी ही म्हटलेलं आहे. तर 15व्या नंबरवर आहे मंडळी इन्कलाब का नारा है, हिंदुस्तान हमारा है. 16व्या नंबरवर आहे मंडळी तिरंगा हमारी शान है, हम भारतीयों का मान है. 17व्या नंबरवर आहे मंडळी जेव्हा जेव्हा देशावर संकट आले तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांनी भारत मातेच्या सेवेसाठी आपली मान झुकवली. 18व्या नंबरवर आहे मंडळी आपण हुतात्म्यांचे ऋणी आहोत, पण ते कसे फेडणार. जोपर्यंत रक्ताचा एक एक थेंब तोपर्यंत आम्ही तिरंगा फडकवू. 19व्या नंबरवर आहे मंडळी देशाबद्दलचे प्रेम मृत्यूनंतरही माझ्या हृदयातून जाणार नाही, माझ्या मातीतून देशाचा सुगंध दरवळेल. आणि मंडळी ही आहेत, तर तुम्ही पाहू शकता हे केवळ शब्द नसून भारताच्या अखंडतेची आणि स्वाभिमानाची ती शक्ती ज्याने देशाला गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त केले. आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यांच्या घोषणांचा नाद संपूर्ण भारतभर होणार आहे. आणि वातावरणातच नव्हे तर प्रत्येक भारतीयांच्या नागरिकांच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण करत आहेत. मंडळी जय महाराष्ट्र. नवीन असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच होऊन जाऊ दे. चला तर